गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग। तर काल संध्याकाळी मी गेली होती तुळशीबागेमध्ये। प्लॅन तर काही नव्हता, अचानकच ठरला आणि गेलो तुळशीबागेमध्ये। तर इथं एंट्रन्सलाच अशी खूप छान पर्स कुर्तीज होत्या। त्यानंतर इथे तुळशीबागेमध्ये सध्या भरपूर गर्दी आहे वाण खरेदी करण्यासाठी स्त्रियांची। तर इथे असे छान वाणासाठी आपण डब्बे बघतोय। त्यानंतर इथे असे प्लास्टिकचे असे बाउल्स वगैरे होते। त्यानंतर इथं मी कानातले बघत होती। 100 रुपीजला 3 इयरिंग्स असतात आणि छान असतात। त्यानंतर इथे देवासाठी आपण धूप लावतो ना, तेही होतं। त्यानंतर इथे कुंकवाचे करंडे होते। कुंकवाचे करंडे आहेत ना, त्यामध्ये भरपूर सारे व्हरायटी इथे अवेलेबल आहेत। बाकी इतकं काही युनिक मला वाटलं नाही। जास्तीत जास्त फक्त कुंकवाचे करंडेच आहे की ज्यामध्ये भरपूर साऱ्या व्हरायटी तुळशीबागेमध्ये अवेलेबल आहेत सध्या तरी। खूपच छान छान होते। त्यानंतर इथे छोटे छोटे असे स्मॉल चौरंग होते। इथे त्रिशासाठी मी इथे मिक्सर बघत होती। आणि इथे आम्ही आलो होतो ना, भांडे छोटे छोटे भांडे होते लहान मुलींचे, स्टीलचे, तांब्याचे, पितळाचे। तिथे आलो होतो आम्ही आणि त्रिशाला हे मिक्सर आवडलं होतं, त्यामुळे ते घेतलं तिने। आणि हा करंडा मला खूप आवडला, खूप जास्त आवडला। खूप छान अशी त्यावरती अशी कृष्णाची बासरी दाखवलेली आहेत। खूपच आवडला ॲक्च्युली मला तो करंडा। इथे आपण कुंकवाचे जे करंडे आहे ना, त्यामध्ये जास्त व्हरायटी आपण बघू शकतो। हा पण एक कुंकवाचा करंडा खूपच छान होता, पानाच्या आकाराचा होता। त्यानंतर मी इथे आली होती तुळशीबागेच्या बॅक साईडला ना, एक लोखंडाच्या भांड्यांचं दुकान आहे। तर मला तवा घ्यायचा होता लोखंडाचा, तर तिथनं मी एक तवा घेतला। तर असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल। थँक्यू।